मला त्यांना एवढीच विनंती करायची आहे की ठीक आहे, तुम्हाला काही मदत करता येणं शक्य नसेल किंवा त्याच्या संवेदना समजून घेणं शक्य नसेल तर नका घेऊ, पण किमान तो ज्या प्रतिकूल परिस्थितीत आहे आणि ज्या संकटाचा सामना तो शेतकरी करतोय, त्या गावातलं शेतमजूर करतोय, त्याची किमान अवहेलना होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य तरी आपल्याकडनं, आपल्यासारख्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याकडनं जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे, खेदजनक आहे. त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. अपेक्षा इतकीच आहे की नाही काय मदत करता येईल तर शांत बसा, पण त्याची अवहेलना आणि त्याचं हसू कृपा करून करू नका. सगळ्यात महत्वाचं, आपल्या प्रशासनाकडनं शेतीचं झालेलं जे नुकसान आहे त्याच्या संदर्भात जे पंचनामे चालू आहेत, त्या पंचनाम्याच्या बाबतीत प्रत्येक तालुक्यातले वस्तुनिष्ठ अहवाल सरकारकडे जात आहेत का? मला वाटतं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं बघणं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्याची या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली होती. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यात, कारण आम्ही जवळपास सगळ्याच तालुक्यामध्ये फिरलोय, प्रत्येक तालुक्यातली परिस्थिती माहिती आहे, त्यामुळं त्याच्या अनुषंगानं मग वाहून गेलेली जनावरांच्या बाबतीतली मदत असेल, खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीतली मदत असेल. आता इथं मला एक धक्कादायक माहिती माझ्या समोर आली की तुळजापूर तालुक्यामध्ये आता अनेक ठिकाणी पुलावरनं पाणी होतं, अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मग अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी जातंय, रस्ता बंद पडतोय, ते पाणी शेतीत गेल्यावर तिथली जमीन खरवडली नाही का? मग असं असताना तुळजापूर तालुक्यामध्ये 1 गुंठा सुद्धा जमीन खरवडली नाही अशा पद्धतीचा तहसीलदारांचा अहवाल होता आणि तो अतिशय धक्कादायक होता. त्यांना मी मगाशीच सांगितलं की मी गेलेल्या गावातनं अगदी काही शेतकऱ्याचे तर जिओटॅग फोटो काढून नावासहित त्यांना आम्ही सांगितलं, काक्रंब्यातल्या त्या माळी नावाच्या शेतकऱ्याचं, की जे आम्ही स्वतः बघितलंय. मग ते जमीन खरवडलेलं नाही का? अशी विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी उद्या आमचे तलाठी प्रत्येक ठिकाणी पाठवतो आणि खरडून गेलेल्या जमिनीचं जे क्षेत्र त्या ठिकाणी समाविष्ट करणं किंवा शासनाला अहवाल जाण्यासाठी देणं गरजेचं आहे ते निश्चितपणे आम्ही देऊ. आणि सगळ्याच तहसीलदारला मी विनंती केली की बाबा जी काय शासन मदत करायले त्याच्यातनं काय शेतकऱ्याचं हे झालेलं आतूनात नुकसान भरून येतंय का? येत नाही, उघड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जी काय तुटपुंजी मदत मिळते तेवढी सुद्धा मदत जर त्या शेतकऱ्याला मिळू नये अशा पद्धतीची जर अधिकाऱ्याची मानसिकता असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. सगळेच अधिकारी नाही, पण काही अधिकाऱ्याची ज्यांची अशी मानसिकता आहे त्यांची कान उघडणी आम्ही केली. त्यांना व्यवस्थित सांगितलं की बाबा रे, त्या माणसाला किमान काही ना काहीतरी आधार शासनाकडनं हा तुमच्या गेलेल्या अहवालावरच मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या अहवाल जात असताना ते त्या पद्धतीचे वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्याला मदत मिळायच्या भूमिकेतनं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पंचनामे करणं आवश्यक आहेत आणि तशा पद्धतीचे अहवाल सुद्धा जाणं गरजेचं आहे. देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी, महापूर झाला, पंजाब झालं, कर्नाटक झालं, महाराष्ट्र झालं. आता केंद्रानं मदत करताना प्रत्येकाला वेगवेगळी मदत केली. एक दुर्दैवी असा आहे की आता सन्माननीय मुख्यमंत्र्याची घोषणा मी 3 दिवसापूर्वी ऐकली. त्यांनी सांगितलं की आम्ही मदत वाढवून देऊ. आता 8,500च आहे आणि त्यांनी फक्त 2 हेक्टरची मर्यादा होती ती 3 हेक्टर केली. आता 8,500चं 3 हेक्टर जर केलं तर 8 त्रिक 24 आणि वरचे 500चे 1,500 म्हणजे 25,500. आपण ह्या मदतीची तुलना जर मागच्या वेळेस ज्यावेळेस अशी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस ह्याच सरकारनं केलेल्या मदतीशी केली तर ती मदत होती 13,500 प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरची मर्यादा म्हणजे 13 त्रिक 39 आणि वरचे 500चे 1,500 म्हणजे 40,500. म्हणजे आजची सुद्धा जी मदत करतोय आज शासन ती मागच्या वर्षी 40,500 एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करू शकत होतो आणि आता त्या शेतकऱ्याला फक्त 25,500 ही तुटपुंजी मदत होते. अशा पद्धतीनं कंजूसपणा करणं अतिशय दुर्दैवी आहे. दुसरी त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरकारनं सांगितलं की बाबा पीक विम्यातनं आम्ही 18,000 देणार. मी सरळ प्रश्न विचारला की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना पण 18,000 मिळणार आहेत का? किंवा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये ज्या अटी शर्तीवर शेतकऱ्याला विमा मिळू शकत होता ती जास्तीच्या पावसाची म्हणजे अतिवृष्टीची अटही सरकारनं काढून टाकली.
त्याचबरोबर त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीची अटही सरकारनं काढून टाकली. मग आता ज्या अटीमुळे विमा मिळत होता ती अट काढून टाकल्यामुळं आता जे सरकार सांगतंय की आम्ही 18,000 रुपये पीक विम्यातून देणार आहे, तर ज्या महसूल मंडळामध्ये उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न त्या ठिकाणी येणार आहे, मग त्याही शेतकऱ्यांना सरकार 18,000 रुपये पीक विमा देणार आहे का? हा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, खरडून गेलेल्या जमिनीचं सरकारनं त्या दिवशी सांगितलं की आम्ही 3.5 लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्याला करतोय, पण इथं आल्यावर आता GR मध्ये असं कळतंय की 3 लाख रुपयाला ते MRGची सांगड घातली. अहो, आपल्याकडं शेतातले जे रस्ते होते ते रस्ते किती काळ त्या ठिकाणी त्याच्यावर लॉक होतं, किती काळ त्याला बंधन होतं की तुमचा जो रेशो असतो 60-40चा कुशल आणि अकुशल कामाचा तो मेंटेन न झाल्यामुळे कित्येक वर्ष बंद होतं. मग अशा प्रकारे कोपराला गुळ लावायचा शेतकऱ्याला, ती खाता बी येऊ नये आणि निस्ता दिसावा, मला वाटतं हे काही कामाचं नाहीये. तर ह्या गोष्टीचा खुलासा राज्य सरकारकडनं तुम्ही मागवावा जिल्हाधिकाऱ्यांनी, अशा पद्धतीच्या सूचना मी ह्या बैठकीमध्ये केल्यात. आणि ज्या फसव्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला सुद्धा गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये देऊ, ते पण MRGच. आता मला सांगा, 1 फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर 8,000 रुपये 9,000 रुपये 1 फुटाची रेट आहे आज. जर गाळा मोठा असेल तर 10,000 बी आहे, पण 3 फूट गाळ काढायला 30,000 लागते. आखी विहीर बुजलेली कशी काढायची 30,000 शेतकऱ्यांना? मला वाटतं अशा पद्धतीच्या फसव्या घोषणेनं आणि त्याला पुन्हा MRGची सांगड द्यायची, ह्यानं काही शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी कमी होणार नाही. उलट पक्षे आपण अजून त्याला अडचणीत आणतोय, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की फक्त नुसत्या घोषणा तुम्ही केल्या, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मात्र जे कोपऱ्याला गुळ लावायचा प्रकार होतोय तो कृपा करून करू नये. आणि भरीव स्वरूपाची मदत आम्ही वारंवार आमच्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना मागतोय. त्यांची तशी परिस्थिती आहे, त्यांची तशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेतनं ते जात आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला वारंवार विनंती करतोय की कर्ज काढा हवं तर, पण शेतकऱ्याला मदत करा. मला वाटतं तसं होताना दिसत नाही, पण जी काही मदत असेल ती किमान ह्यांच्या अधिकाऱ्याच्या अहवालामुळे, आता काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, पूल वाहून गेलेत, बंधारे तुटून गेलेत, बंधाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे, पुलाचं नुकसान, अशा ठिकाणी गावांतर्गत रस्ते असतील, स्मशानभूमी असतील, तर अशा ठिकाणी सुद्धा त्याचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडं त्या ठिकाणी पूरहानीमध्ये जे सरकार मदत करणार आहे त्याच्यातनं प्रत्येक तालुक्यातले हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्वतः अगदी वैयक्तिक लक्ष घालून बघितलंय. अपेक्षा इतकीच आहे की ही जी मदत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात करण्याची गरज सरकारच्या माध्यमातून आहे. भले सरकारला कर्ज काढायची वेळ आली तरी ते काढावं, पण मदत मात्र निश्चितपणे वाढवणं गरजेचं आहे आणि भूमिका आणि हेतू सुद्धा त्या ठिकाणी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.